सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 ऑगस्ट 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9156865791। गणेश उत्सवाच्या काही दिवस आधीच रविवारी सातारा पोलिसांची देवी चौकात डॉल्बी आणि लेझर लाईट सिस्टीमवर कारवाई। गणेश उत्सवात अजून काही दिवस असताना रविवारी सातारा पोलिसांनी देवी चौकात डॉल्बी आणि लेझर लाईट सिस्टीमवर कारवाई केली। सातारा आरटीओ विभाग आणि सातारा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। कर्णकर्कश आवाजात डॉल्बी सिस्टीम वाजवणे डॉल्बीवाल्याला महागात पडले आहे। पोलिसांनी डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट जप्त केली आहे। येणाऱ्या काळात कोणत्याही डॉल्बी चालकाने असे केल्यास त्यांचीही डॉल्बी सिस्टीम जप्त करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। कोयना भागातील 105 गावातील नागरिकांकडून विविध मागण्यांसाठी रास्ता रोको व जनआक्रोश आंदोलन। निकृष्ट दर्जाची विकास कामे, बीएसएनएलचा भोंगळ कारभार, विजेचा लपंडा व इतर सामाजिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑगस्ट क्रांतीदिनी तापळ वागेरे या ठिकाणी 3 तास नागरिकांनी रास्ता रोको व जनआक्रोश आंदोलन केले। कांदाटी, सोळशी, कोयना व तापळ विभागातील झालेली विकास कामे, रस्ते, पूल, मोरे ही निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यांची चौकशी करून अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। शिवसेना उभाटा पक्षाचे आज साताऱ्यात आक्रोश आंदोलन। महायुती सरकारमधील भ्रष्टाचार आणि कलंकित मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सातारा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आज सकाळी 12 वाजता हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे यांनी दिली। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराडमध्ये प्रथमच आगमन झाले। शिरोळ पासून करड्या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले। कोरेगाव नगर पंचायतीचा सुपरफास्ट कारभार। कोरेगावतील रिक्षा संघाने कोरेगाव शहरातील रिक्षा थांबे अधिकृत करण्याबाबत पत्र दिल्याच्या दिनांकाच्या 2 दिवस अगोदर सर्वानुमते ठराव करून कोरेगाव नगरपंचायतीने सर्वांना आगळावेगळा धक्का दिला आहे। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी संबंधित ठरावाची सूट आणि अनुमोदक यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्रता प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांनी सादर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी केली आहे। सैदापूर तालुका कराड येथे मॉर्निंग वॉकला महिलांचे दागिने पळवणारा पोलिसांकडून जेरबंद। मसूर मार्गावर पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावत धूम स्टँडने पोबारा करणाऱ्या बनवडी तालुका कराड येथील संशयिताला कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे। केतन दिनेश जोशी वय 24 असे संस्थेचे नाव असून पोलिसांनी दुचाकीत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। काशीळ येथे अपघातात एक ठार। पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काशीळ गावच्या हद्दीत दिनांक 9 ऑगस्ट रोजी होंडा युनिकॉर्न मोटरसायकल व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकलवरील एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या अपघातामध्ये दत्तात्रय आनंद पाटील राहणार बेळाशी तालुका शिराळा हे उपचारापूर्वीच मृत झाले तर संतोष वासुदेव शिंदे राहणार बेळाशी तालुका शिराळा हे गंभीर जखमी झाले आहेत। वडूज येथील बाजार समितीला समांतर मार्केटला चाप। वडूज बाजार समिती आवारात सुरू असलेल्या समांतर मार्केटला बाजार समिती प्रशासन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चाप लावला। समांतर बाजार भरवणाऱ्या व्यापाऱ्यांचा त्यांचा शेतमाल बाजार समितीत आवारात आणून प्रक्रियेमध्ये विकास भाग पाडले। शेंदुरजाणे तालुका कोरेगाव येथे अज्ञाताने चोरल्या शेळ्या। कोरेगाव तालुक्यातील शेंदुरजाणे गावात अज्ञात चोरट्याने सुमारे 1,72,000 रुपयांच्या 12 शेळ्या आणि एक बोकड चोरून नेल्याची घटना 7 ऑगस्टच्या रात्री घडली आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत जयश्री नामदेव बोडके यांनी फिर्याद दिली आहे। फलटण तालुक्यातील जाधववाडी ग्रामस्थांचा स्मार्ट मीटर मीटर बसवण्यास विरोध। फलटण शहरालगत असणाऱ्या जाधववाडी उपनगरात महावितरणच्या वीज ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता त्यांना कसलीही पूर्वकल्पना देतात स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये या संदर्भात जाधववाडीतील ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। त्यामुळे देऊर तालुका कोरेगाव पुलावर अपघात, दुधाच्या टँकरची कार दुचाकीला धडक। सातारा लोणंद राज्य मार्गावरील देऊर हद्दीतील देऊर ओढा पुलावरील खड्ड्यांमुळे शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी दुपारी अपघात झाला। या अपघातात दुचाकीवरील 2 युवक गंभीर जखमी झाले। यावेळी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम। सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।